तर नमस्कार मित्रांनो, आज आपल्याबरोबर उपस्थित आहेत आपल्या युनिक इंटरनॅशनल स्कूलचे विद्यार्थी, त्यांचे पालक. तर आपण सुरुवातीला जाणून घेऊयात त्यांचा परिचय. सर आणि मॅम प्लीज. माझे नाव विनायक प्रकाश पुनासे. माझ्या मुलीचे नाव अवनी विनायक पुनासे. माझी मिसेस वैशाली विनायक पुनासे. बरं. कोणत्या क्लासमध्ये जाते, कोणत्या स्टँडर्डला जाते? तिला मी प्ले ग्रुपला टाकले. अच्छा अच्छा, बरं. सर, सुरुवातीला माझा प्रश्न तुम्हाला असा राहील की आपल्या विद्यार्थिनीला आपण आपल्या शाळेमध्ये ऍडमिशन घ्यायच्या आधी आपण बऱ्याच शाळा एक्सप्लोर केल्या असतील माझ्या मते. तर तुम्हाला आपल्या युनिक इंटरनॅशनल स्कूलमध्ये असं काय वेगळं वाटलं बाकीच्या शाळांपेक्षा? आम्ही म्हणजे शाळेविषयी विचार करत होतो की बाबा शाळेत टाकायचं नाही टाकायचं, तिचं वय थोडं कमी होतं. अच्छा. पण आम्ही म्हणजे मास्टर सरांविषयी त्यांच्या शाळेविषयी ऐकलं होतं की नाही, ते शिक्षणाव्यतिरिक्त ऍक्टिव्हिटीज पण भरपूर असतात. आणि आम्हाला आधी सवय लावायची होती की ती बसली पाहिजे शाळेमध्ये. अच्छा. महत्वाचं होतं. बरोबर. आणि जसं सरांना आम्ही फर्स्ट टाइम भेटलो तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही म्हणजे विचार करू नका, तुम्ही फक्त तिला पाठवा, तिला बसवायची जबाबदारी आमची. अच्छा. आणि फर्स्ट डे पासून तिने आम्हाला बिलकुल त्रास दिला. आम्ही फुल टेन्शन मध्ये होतो, मुलं रडतात वगैरे. हो, सुरुवातीला आणि ती बिलकुल मुलांना रडली नाही. असतात. पहिल्या दिवसापासून एकदम व्यवस्थित बसली तिथे. हा. आणि त्यांनी म्हणजे फक्त बसण्यावर बघितलं आधी किती बसली पाहिजे. आणि तिच्यामुळे ऍक्टिव्हिटीज वगैरे ते सर्व म्हणजे सर्व काही आवडलं आम्हाला. तसं की म्हणजे आजपासून माहितीच होतं, माझ्या मिसेसने पण तपास केलेला होता तसा. आम्ही पहिले अंगणवाडी पाठवलं होतं तर तिथे बसायचीच नाही. आम्हाला त्याच्यावर भीती होती की इथं बसत होती त्या बाहेरच्या शाळेत कशी बसणार. पण तिचे शुभांगी निडे मॅम त्यांनी पण खूप सांभाळून घेतलं. अच्छा. म्हणूनच ती बसू शकली. बरं. मग आता बसते ती वर्गामध्ये, बरोबर? अच्छा. होमवर्क पण करते ती दिला. बरं. म्हणजे आता जी आपली विद्यार्थिनी आधीची आणि आताची याच्यामध्ये बऱ्यापैकी बदल झालेला आहे असं म्हणू शकतो आपण. बरं. तर तुम्ही स्कूल जॉईन करायच्या आधी तुमच्या बऱ्याच अपेक्षा असतील स्कूलकडनं. जसं आपला नवीन विद्यार्थी कुठल्याही स्कूलमध्ये आता सुरुवात असते, कधी शाळा बघितलेली नसते, मग त्याच्यामुळे सुरुवातीला अडचणी येतात. मग एक्सपेक्टेशन खूप जास्त असतात पालकांच्या. तर आपल्या स्कूलने तुमच्या एक्सपेक्टेशन्स, तुमच्या अपेक्षा पूर्ण झाल्यात का, केल्यात का आपल्या स्कूल? केल्या, पूर्ण अपेक्षा झाल्या आमच्या. अपेक्षा म्हणजे आमची जी अपेक्षा होती की आमचं मूल बसलं पाहिजे, शिक्षण तर नंतर सुरू होते, आणि तिने बसलं पाहिजे, तिने बसलं पण. आणि शिक्षणात होते ऍक्टिव्हिटीज जे करून घेतात ते खूप आवडलं आम्हाला. अच्छा, म्हणजे आपण ऍक्टिव्हिटीज नुसार जे शिक्षण देतो त्या संदर्भात त्या ऍक्टिव्हिटीज मुळे बऱ्यापैकी एज्युकेशन होतं. त्यांना स्वतः आवडते, आवड निर्माण होती शाळेची की नाही शाळेत जायचंय. बरं. तर मी तुम्हाला तुमचा पुढचा प्रश्न असा विचारू इच्छितो की आपल्या स्कूलचा जो स्टाफ आहे, टीचर्स आहेत, त्यांच्याशी तुम्हाला कम्युनिकेशन करताना कधी अडचण आली का? किंवा मग तुम्हाला जर असं वाटलं की आपण आज प्रिन्सिपल मॅमशी भेटू, तर कुठे काही अडचणी आल्यात का? म्हणजे आपला स्टाफ तुमच्यापर्यंत संपर्क साधतो का? नाही, व्यवस्थित आहे, कॉन्टॅक्ट व्यवस्थित करतात. माझी मिसेस उत्तर देईल व्यवस्थित. आपण जर काही विचारलं काही अडचणी असल्या किंवा तर लगेच व्यवस्थित सर्व सांगतात. प्रिन्सिपल मॅम पण सर्व सांगतात आणि तिची शुभांगी निडे मॅम त्या पण सांगतात. अच्छा. बरं, म्हणजे बऱ्यापैकी संपर्क असतो. बरं, मग आपण ऍडमिशन घ्यायच्या आधी सुरक्षा आणि स्वच्छता या दोन गोष्टींबद्दल जास्त विचार करतो. तर आपल्या स्कूलमध्ये सुरक्षा आणि स्वच्छता मेंटेन आहे का? हो आहे, एकदम व्यवस्थित आहे. बरं. ट्रान्सपोर्टची व्यवस्था? ट्रान्सपोर्ट आम्हाला जवळ असल्यामुळे काही आवश्यकता नाही. अच्छा. आम्ही स्वतः घ्यायला जातो. ओके. बरं. तुमची मुलगी शाळेतून घरी आल्यानंतर शाळेतल्या ऍक्टिव्हिटीज सांगते का? म्हणजे शाळेत काय झालं, कसं झालं? आम्ही असं केलं समजा. म्हणजे 2-4 सांगाल का ऍक्टिव्हिटीज तिने काही सांगितल्या असतील, काही राबवल्या असतील आपल्या स्कूलमध्ये आपण ऍक्टिव्हिटीज तशा? असं म्हणजे तिला ना आता तर समजा अभ्यास दूर होतो खेळणं वगैरे, ती तसं सांगते की आम्हाला असं खेळवलं वगैरे, आणि ते सर्व मोबाईलवर टाकत राहतात. मोबाईलला सर्व व्हिडिओ, पूर्ण फीडबॅक डेलीचा अपडेट होतो की आज काय केलं मुलांनी ते. अच्छा. आणि तिने शाळेत होमवर्क म्हणजे क्लासवर करून देतात ना, होमवर्क दिलेला राहतो ना, तसं करते. ती सांगते की आम्हाला असं हे केलेलं आहे, मग करायचं आहे. बरं. ते पण म्हणजे मॅडम करून घेतात, व्यवस्थित केलेलं असतं त्यांनी सर्व. आणि ते होमवर्क लिहून देतात की हा आजचा होमवर्क आहे. मग तिचा फक्त एज्युकेशनच्या सोबत तिचा इतर जो कल आहे बाकीच्या ऍक्टिव्हिटीज कडे, जसं स्टेज डेअरिंग असावी, स्टेजवर बोलण्याचा जो फिअर असतो विद्यार्थ्यांना असतो, त्याच्यानंतर स्टेज डेअरिंग असते, कॉन्फिडन्स असतो, या सर्व गोष्टी बूस्ट झाल्यात का? तुम्ही बदल दिसतोय का तुम्हाला? आता अजून तर तिला पण बऱ्यापैकी वाटते आम्हाला की इम्प्रूव्ह होते आहे. अच्छा. कारण अजून सुरुवात आहे तिची. अजून सुरुवात आहे म्हणजे बिल्डअप होते तशी. म्हणजे आपला प्रायमरी फोकस आतासाठी की तिने शाळेत बसलं पाहिजे, शाळेत शिक्षकांचं ऐकलं पाहिजे. मग ते आता तितक्या जे एक्सपेक्टेशन्स आहेत तुमच्या पूर्ण झालं. बरं, या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही इतर पालकांना काय सांगाल? इतर पालक जे आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या स्कूल शोधत आहेत मुक्ताईनगर तालुक्यामध्ये. आम्ही सांगू इच्छितो
की वैयक्तिक लक्ष दिलं जातं तिथं हा. पाल्यांवर बरं. म्हणजे खूप सारी ही संख्या गोष्ट खूप नसते. महत्वाची आहे. पर्सनली प्रत्येक विद्यार्थ्यावर लक्ष दिलं जाते. म्हणजे कमी विद्यार्थी असल्यामुळे बर मग प्रत्येक शिक्षक असं प्रत्येक विद्यार्थीकडे लक्ष दिलं जातं. हा आणि फक्त शिक्षकच नाही तर प्रिन्सिपल पण म्हणजे स्वतः लक्ष देतात प्रत्येक विद्यार्थी. अच्छा. प्रिन्सिपल सर स्वतः ऍक्टिव्हिटीकडे म्हणा किंवा असं लक्ष देतात. अच्छा अच्छा पॅरेंट्स टीचर मीटिंग होत असते रेग्युलरली. हा होत असते. आता मी ड्युटीवर असतो पण ही असं नेहमी काही असलं ना तर कॉन्टॅक्ट मध्ये असते. अच्छा हा हा बरं बरं तर एक शेवटचा प्रश्न आम्ही तुम्हाला असा विचारतो की तुम्ही आपल्या स्कूलला 5 पैकी किती अंक द्याल जर द्यायचे म्हटले तर? 5 पैकी 5 देईल. 5 पैकी 5 देणार. बरं 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 धन्यवाद. तुम्ही आपला वेळ काढून आम्हाला भेटलेत. तुमचा अमूल्य वेळ आम्हाला दिला, आपल्या स्कूलचा फीडबॅक दिला, याबद्दल आपले खूप खूप आभार. असेच तुमची साथ आणि आमच्यासोबत स्पेशल राहू द्या. थँक्यू आम्हाला शोभांगी रेड्डी मॅमला म्हणायचंय. अच्छा, त्यांनी अच्छा. सांभाळून घेतलंय तिला. हा, हा. हा. ती कारण पण आम्ही सकाळी- हे बघा आता तुम्ही बघताय ती एका ठिकाणी बसूच शकत नाही. आम्हाला हे टेन्शन लहान लेकराचं असेल. बसेल का. हा. पूर्ण त्यांनी म्हणजे आईसारखं प्रेम दिलंय म्हणून ती बसू शकली पहिले. आमचं अच्छा. बसणं हा कळलं तर असं. हो हो हो. तर शुभांगी मॅमला या व्हिडिओच्या माध्यमातून Thank you, धन्यवाद thank you, तुमचा. शुभांगी आमचा ma'am. पण अशीच तुमचं आमची पण टीम thank you. आपल्याशी कनेक्टेड राहील आणि तुमचा वेळ दिल्याबद्दल खूप खूप आभार.